जुन्या मंडळीला माहिती आहे, मागे बसलेल्या माहिती आहे तुम्हाला. राहाट कशाला म्हणतात? राहाट आणि गाडगं ते जुन्या काळातले शब्द आहेत, शुद्ध मराठमोळे शब्द आहेत. आपण शिकलं पाहिजे. आपल्याला बाकीच्या गोष्टी लय आल्या पण मराठी नाही आली, त्यासाठी संत वाङ्मय वाचलं पाहिजे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजही भाषेमध्ये जर तुम्ही MA किंवा PhD अर्थात PG किंवा PhD पर्यंत गेलात भाषेमध्ये, तर सर्व संत वाङ्मय तिथं शिकवलं जातं. दुसरा अभ्यासक्रमच नाही. का नाही? संतांनी एवढं समर्पक मराठीचं व्याकरण कोणाला कळलंच नाही ना आलंच नाही. विठ्ठला विठ्ठला हा ज्ञानदेह आपल्याला प्राप्त झाला, पण प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा आपण भगवंताचं नामचिंतन करत नाही. त्यासाठी संतांना इथं अवतरित व्हावं लागलं, कारण देव दोनच लोकांसाठी अवतरित होतो, भक्ताला के पायापाशी दुर्जनाशी. म्हणजे अर्थात देव येतो इथं अवतरित होतो, पण तो फक्त भक्तासाठी किंवा दुर्जनासाठी. माझा पहिला प्रश्न आहे, या विवऱ्याच्या हनुमान मंदिरामध्ये उभं राहून तुम्हा सर्वांना कोण कोण भक्त आहे त्यांनी हात वर करावे. यांच्यासाठी टाळ्या वाजायचा, यांच्यासाठी नक्की देव येणार. बाकी कोणीच भक्त नाही, कोणीच भक्त नाही. आपल्यात एकही भक्त नाही सापडला. किती दुर्दैवाची गोष्ट आहे का? पहिल्या नंबर मध्ये आपण नाही, म्हणजे आपल्यासाठी देव येत नाही, भक्तासाठी देव येतो, आपल्यासाठी येणार नाही कारण आपण भक्त नाही. मग आता जे दुर्जन आहे ते वर करा. परत एकदा टाळ्या वाजवण्यासाठी दोन्ही वेळा असू द्या काय. म्हणजे आपण दुर्जनही नाही ना आपण भक्तही नाही. तुम्हाला सांगू का, तुम्ही आतापर्यंत भ्रमात जगताय, तुमचं आधार कार्डच देवापर्यंत पोहोचलं नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणायलो मी, ऐका. पण तरी सुद्धा ही उठली नाही. मग सुनेला झोप लागली का तिनं सोम केलाय? हो, झोपलेल्याला उठवणं सोपं आहे, पण ऐका तुम्ही, आपण झोपेचं सोम केलं नाही तर संतांनी केव्हाचा आवाज दिला, उठा जागे स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, चुकली व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता. संतांनी ओरडले. महिनाभर काकडा होतो ना कार्तिक महिना, मोठमोठ्यानं ओरडून इथं टाळकरी म्हणतात उठा जागे. ते म्हणते काय लावलं यांनी, सकाळी 4 वाजल्यापासून एवढी गोड साखर झोप दररोज घालवतोय, मुर्दा गेला याचा माईक बंद पडो, त्या डीपीवरचा फेस उडो, काय काय म्हणायचं ते म्हणून टाकेल, पण झोप मोडू नको. ऐका, या झोपेनं वाटोळ केलं, झोप लागली तिनं वाटोळ केलं. कितीतरी लोकांचा वेळ कमी आपल्याकडं, पण तिकडं जाणारच नाही आपण. ऐका, आपण झोपेचं सोम केलं म्हणून आपल्याला जागा करणं कठीण आहे. संतांनी प्रयत्न केला का हो? मग संतांकडे काही असा ठेका आहे का त्याचा? हो, संत ठेकाच घेऊन आले. कशाचा? उपकार करण्याचा. ऐका, काही गोष्टी, काही म्हणण्यापेक्षा 7 प्रमुख गोष्टी, 7 प्रमुख गोष्टी भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना उपकार करणाऱ्यांच्या श्रेणीमध्ये ठेवल्या. किती? ऐका, मी म्हणतो, तुम्ही मोजा पोटावर खाली. बरोबर झाल्या म्हणजे मला सांगा. रविचंद्र, घना वृक्षा, नदी,
गावश्य सज्जना सप्त हेतो परोपकाराय दैवे युगेन निर्मिता। रवी, रवी म्हणजे सूर्य, चंद्र, घणा, घण म्हणजे मराठी गाणे ऐकत नाही तुम्ही? जाऊ द्या, घण कशाला म्हणतात न भग ढग, मराठीचे शब्दच नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं आपल्या मराठीची वाट लावली, माईची वाट लावली. पदर घेतलेली माई किती सुंदर वाटते पहा बरं, डोक्यावर वाटते ना, भरसरी वाटते, असं वाटतं वा वा वा. डोक्यावर पदर, हातानं काय नसत्याच गोष्टीला हात जातो, काही इलाज नाही त्याला, बोलण्याच्या ओघात आहे. असं हरकत नाही. 7 गोष्टी उपकारासाठी सांगितल्या. रवी, चंद्र, घणा म्हणजे आकाशातले ढग. काही बिल येतं का आपल्याकडं? सूर्य दररोज उगवतो, उजेड देतो, उष्णता देतो, ऊब देतो. काही बिल येतं का? चंद्र उगवतो, आपल्याला चंद्र अमृताचं दान करतो. काही बिल पाठवतो का? घन अर्थात ढग 15 दिवस झाले पडताय, कोणाच्या घरी बिल आलं का? झाडं अनमोल लाकूड देतात. हायवे साठी कापून टाकल्यावर सर्वांच्या घरात चूल पेटते. अर्धा भारत नष्ट केला झाडांचा कापून त्या गाड्या पयाड्यासाठी. आपण रस्ता सुसाट झाला पाहिजे, कापा झाड. कुठल्याही 4 लेन 6 लेन एक्सप्रेस वे न जा बसायला झाड नाही मारत. किती किलोमीटर निघून जा बसायला सावली नाही. बरं जाऊ द्या, झाड उपकार करतं, वृक्ष उपकार करतं, तुम्हा आपल्याला सावली देतं, स्वतः पुन्हा तू भरात काही मागतं का? सावली तू भरायलेल्याला म्हणतं का की काहीतरी देऊन जा? नाही. रवी, चंद्र, घणा, वृक्षा, नदी वाहते, पण नदीचा स्वभाव समुद्रात जात आप गंगेचे जैसे माऊली म्हणतात. नदीचं पाणी वाहतं, त्याचा सहज स्वभाव आहे, पण तीरावर असलेल्या लोकांचा उद्धार करतं, कितीतरी जलचरांचं पोषण करतं. नवे तापी माईची कृपा आहे आपल्या रावेर तालुक्यावर, विशेष रावेर आणि मुक्ताईनगर. तापी मातेची पूर्णा मातेची कृपा आहे, त्यामुळं हा आपला संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम आहे. काही बिल मागते का नदी? नाही मागत ना. गाव, संस्कृत मध्ये गाईला गाव म्हणतात. गाई गावरान गाई गेल्या त्या जरशा त्या नाही, त्या नाही. जी वासराला पाहता बरोबर हंबरते ना, तिला गाई म्हणतात. आणि तीच आपली भारतीय गाई, देशी गाई. ती गाई आपल्याला दूध देते का वासराला? हा, कोणाच्या घरी गाई आहे? गावरान गाई कोणाकडे आहे? काय दुःख आहे सांगा. मी प्रत्येक गावात गेल्यावर विचारतो काही गोष्टी, त्याचं कारण असं आहे का दुःख आहे या गोष्टीचं. गाई कोणाकडे नाही. गाई वागवल्या पाहिजेत, आपली संस्कृती आहे. आपण गाई वागवल्या पाहिजेत, आपली संस्कृती आहे. गाय टिकली तर संस्कृती टिकेल, गाय टिकली तर धर्म टिकेल. ऐका, या जगाच्या, या भारताच्या, या हिंदुस्थानाच्या पाठीवर 2च आहेत फक्त, एक गाय आणि दुसरी वा. एक गाय आणि दुसरी माय. या दोघींचं कृपेचं छत्र सर्वांच्या डोक्यावर म्हणून सर्व समाधानी. विठ्ठला विठ्ठला. सज्जन कोणालाही म्हणतात लोक. चांगला सज्जन माणूस आहे होतो. एका दिवशी सहज पत्त्याच्या डावात भेटला. लय सज्जन आहे. कुठे भेटला कुठं? पत्त्याच्या गावात. माणूस म्हटला त्याला सज्जन. कोणालाही सज्जन म्हटले का? अजिबात नाही. ज्याच्या जवळ दुर्गुण आहे, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, ज्या संघाने दुर्गुण वाढे संघाच्या धरू नको, तुकड्या दास म्हणे कीर्ती विन या नरदेही. पुढचं लक्षात आलं असेल तुमच्या. काय करू नको? मरू नको. ऐका, जगद्गुरु तुकोबार आहे, तुम्हाला आपल्याला त्या उपकाराची जाणीव करून देतात की ते संत वैकुंठावरून
भूतलावर आले फक्त उपकार करण्यासाठी अभंगाच्या दुसऱ्या उपकारासाठी